शासनाने आणि एखाद्याची सही 4.5 ला झाली तर आम्ही काही नोबेल पुरस्कार देणार नाही पाहुणे जिंकवाल्याला. समजा तुम्हाला जायचंय का, तुम्हाला जायचंय तर तुम्ही सही बघा, जायचंय तर सहीची काळजी काऊन करता, जाणाऱ्याला सहीची काळजी कशाला करायची. बघा सही करून जासाल ना तुम्ही तर तुम्ही अडचणीत सापडता. जर हजेरी घेतली पुन्हा तर हे कुठे गेली आणि सही नसली तर आम्ही सांगू, सही नसली तर आता तुझ्याकडून सांगू. आणि तुम्ही कसं आहे तुमच्या बसा ना, तुम्ही पहिले अगोदर तुम्ही अगोदर बसा ना मॅडम प्लीज. अरे तुमच्यासाठी बसू नका बुवा, एक राष्ट्रीय तुमच्या देशाचं भविष्य तुमच्या जवळ आहे, त्याची काळजी आम्हाला करणं आवश्यक आहे मॅडम. बसून सही करा, बसून सही करा मॅडम आणि निवांत जा, काही गडबडीत जाऊ नका. सर तुम्ही काळजी करू नका, मी तुमची सही घेतल्याशिवाय हे फाईल येणार नाही. तुम्हाला जायचं आहे का? अरे जाणाऱ्यांनी मला आश्चर्य वाटते, ते जाणारे लोक सहीची इतकी घाई काऊन करतात. सर यांची फाईल हरवली. आश्चर्याचीच बाब आहे, जे बसलेले आहेत त्यांना सहीची घाई नाही, जाणाऱ्यांना घाई आहे. कागद आमचा आहे सर, सही जरी तुमची असली तरी तो कागद आमचा आहे आणि तो कागद फाटला तर सगळ्यांना आम्हाला बोलवावं लागेल 4 वेळा. 400 रुपयाचा प्रश्न आहे सर त्याच्यात. एका व्यक्तीची 100-150 रुपये 600 रुपयाचा प्रश्न आहे. आलं सर लक्षात. हा झाला. आता बघा हे चुकेल सगळं सिस्टम. मॅडम तुम्ही जावा काय आता आपण आता असं करूया, आपण अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं भारतीय प्रमाणे असं जाऊ देऊ मागे, असं मागे जाऊ द्या. आपलं नाव वाचत नाही, अजिबात काही करू नका. बरं मला माहिती गाणं म्हणावं लागेल. गाणं म्हणा सर. बरोबर सर. त्याच्यानंतर डिसाईड करावं लागेल की कुणाकडे येईल नंबर. ओके हा शांत राहा सर. गाणं म्हणतात आपण उजव्याकडे चालू करतो. नाही सर गाणं म्हणतात ना, थांबा ना. आता आपण सरांना गाणं म्हणू द्या ना. इतकं अट्टहास सहीसाठी किती मोठा आहे हा. कारण सिस्टमॅटिक वेनं तुम्ही इथं सही करा आणि तुमची सही झाली, नाव वाचा आपलं आणि आपल्या नावापुढे सही करा. मॅडमच्या नावापुढे करू नका, तुम्ही त्यांची सही मागतो असं करा, असं करू नका. लक्षात. आपल्या नावापुढे सही करा आणि मागे मागे जाऊ द्या कागद. बरं हे कागद फार महत्वाचे आहेत बरं. 5 कागद आहेत ते 5च येऊ द्या वापस, 4 नाही आले पाहिजे. चला तर आजची तासिका आहे माझी. मला जो विषय आहे तो CBA 5 आहे. अगोदरच आपण ट्रेनिंग मध्ये पाहिलं की आपले जे CBA आहे ते CBA 50% ट्रेनिंग CBAच आहे आणि त्याच्यात 8 तासिका होत्या, त्याच्यातली 5वी तासिका आहे आजची CBA 5. ओके तर CBA म्हणजे काय हे तुम्हाला माहित आहे मॅडम. CBA कशासाठी आहे CBA? हा CBA चा जर त्याचा एक्सपोनेंट फॉर्म पाहिला तर त्याचा अर्थ आहे कॉम्पिटन्सी बेस्ड असेसमेंट. ओके म्हणजे C स्टँड फॉर द कॉम्पिटन्सी. C हे क्षमतेसाठी आहे आणि क्षमतेवर आधारित प्रश्न निर्मिती कौशल्य. आता हा प्रश्न शब्द फार महत्वाचा आहे कारण की अर्ध प्रशिक्षण प्रश्नावर होतं. अर्ध प्रशिक्षण प्रश्नावर आहे आणि लाल पुस्तक तुमच्या हातात घेतल्यामुळे आणखी आता सोपं झालेलं आहे. कुणासाठी? तुमच्यासाठी. आमच्यासाठी कठीण, कारण की तुम्ही म्हणूनच तर 4थ्या दिवशी आम्ही पुस्तकं दिले तुम्हाला, काल दिले ना 3ऱ्या दिवशी, याच्यासाठी की तुम्ही प्रश्न कमी विचारावे. कुणाला अभ्यास मिळालाच नाही तर प्रश्न विचारणार का? नाही. म्हणून तुम्हाला पुस्तकं उशिरा देत असतो आपण. हे मेंढे सरांपासूनच चालू आहे हा कार्यक्रम. आम्ही ते पुस्तक जेणेकरून प्रश्न कमी येतील. बरं
मुद्द्याकडे येऊ आता की प्रश्न निर्मिती कौशल्य या विषयाशी आधारित आपण 4 तासिका याच्यापूर्वी झालेल्या आहेत आपल्या. मग मला सांगा की मूल्यमापन जे करायचंय किंवा मूल्यांकन जे करायचंय ते मूल्यांकन कुणाचं करणार आहोत आपण? मूल्यांकन कुणाचं करायचं आहे? हा पोराचं. बोला पोराचं. हा म्हणजे माझ्या मुलाच्या क्षमतेचं मूल्यांकन होणार आहे. आता जर क्षमतेचं मूल्यांकन होणार आहे तर माझे प्रश्नाचं बेस जर आपण एक ट्रायंगल घेतला तर त्या ट्रायंगलच्या वरती जे अपेक्स पॉइंट आहे ना त्या अपेक्स पॉइंटला मी प्रश्न ठेवले तर त्याचा बेस काय येईल? बेसचे 2 व्हर्टायसेस काय येतील? बेस मध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या राहतील. कोणत्या? एक क्षमता आणि दुसरं त्या क्षमतेचं विधान म्हणजे क्षमता. क्षमता तुम्ही निश्चित केली आणि क्षमतेचं विधान म्हणजे काय असते? हा बरोबर, निष्पत्ती. अगदी अभ्यास करून आले मॅडम. अध्ययन हुशार आहे की नाही? क्षमता ही गोष्ट आहे. क्षमता ही व्यापक संकल्पना आहे आणि त्या क्षमतेचं विश्लेषण केल्यावर जे छोटे छोटे युनिट्स मिळतात त्या छोट्या घटकांना आपण अध्ययन निष्पत्ती असे म्हणतो आणि त्या अध्ययन निष्पत्तीसाठी आपण प्रश्न तयार करणार आहोत. बरं, आता मी जसं असेसमेंट करतो तर त्यावेळेस असेस करताना मूल्यांकन करताना मी सगळ्यात महत्वाचा जशी आता तुमच्या मागे एक प्रश्नपत्रिका लिहिलेली दिसते ती त्या दिवशी होती ना आजही लिहिलेली आहे बघा. आणि जर त्या प्रश्नांना पाहिलं आपण तर ते प्रश्न कशाला असेस करतात ते तुमच्या लक्षात येईल. आपल्याला 2 प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपल्या शाळेमध्ये आपण वापरत असतो. 2 प्रकारच्या. एक प्रश्नपत्रिका पॅकच्या येत असतात, एक प्रश्नपत्रिका आपण काढतो. ओके, त्या इतिहासाच्या, भूगोलाच्या, समाजशास्त्र या विषयांच्या वंचित घटकातले विषय आहेत आणि या वंचित घटकातल्या दुर्लक्षित विषयांच्या प्रश्नपत्रिका गुरुजी काढतात आणि मेजर पॉइंटचे जे विषय आहेत त्या मेजर विषयाच्या प्रश्नपत्रिका सरकार पाठवतात. काय फरक असतो? नाही, शासनाला असं वाटतं की गुरुजीला पुष्कळ समजते म्हणून वंचित गटातले ते कुपोषित आहेत ना. बरोबर. ते जे प्रश्नपत्रिका तुम्ही प्रश्नपत्रिकेला पहा बरं. तुम्ही 2 प्रश्नपत्रिका पहा. तुमची भूगोलाची इतिहासाची जी प्रश्नपत्रिका आहे ती पाहावं आणि पॅकच्या मराठीच्या प्रश्नपत्रिका पहा, इंग्रजीच्या प्रश्नपत्रिका पहा. माझ्या शाळेत तर मला हे नक्की वाटते की माझ्या काढलेल्या प्रश्नपत्रिका किंवा माझ्या काढलेले जे प्रश्न आहेत ते वंचित गटातले कुपोषित असल्यासारखे वाटतात. आहे की नाही? कारण मुद्दा हा महत्वाचा आहे की मी जे प्रश्न काढले ते प्रश्न आता या प्रश्नपत्रिकेत याच्यातले सगळे प्रश्न वाचले तुम्ही तर हे सगळे प्रश्न हे कशाला धरून आहे? आशयाला धरून. कशाला धरून आहे? आशय महत्वाचा. मी इथं एका पानावर कुठेतरी वाक्य आहे की प्रत्येक शिक्षकाला त्याला शिकवलं तर तुम्ही त्याला विचारा की तुझं जसं आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत तर अल्प शाळेमध्ये सिलेबस कंप्लीट होतो. अदरवाईज आमच्या इथं सिलेबस कंप्लीट करण्याची परंपरा थोडीशी कमी आहे. परंतु बाहेरच्या बाकीच्या याच्या खाजगी प्रशासनाच्या शाळेतले सिलेबस कंप्लीट होत असतात. अभ्यासक्रम पूर्ण झाला. तुम्ही काम केलं का? हो, माझं अभ्यासक्रम पूर्ण झाला असं म्हणतो. हो, माझं शिकवून पूर्ण झालं. आता बघा, हे शिकवून पूर्ण झालं म्हणजे आशयाला धरून असते. शिकवणं सोपं आहे, शिकवणं सोपं असते पण शिकणे ही प्रक्रिया होणे आवश्यक आहे की नाही? तो विद्यार्थी शिकतो आणि आपल्याला काय वाटते जे वाढलं ते त्यानं खाल्लं आणि खाल्लं ते पचलं असं आपण ऑप्टिमिस्टिक असतो ना. असं तुम्ही असं सगळेच असतात बरं. सगळे तुम्ही मी सगळे असंच विचार करतो. असंच विचार करण्याचे एक छोटस उदाहरण म्हणजे धारणा कशी असते. धारणा माझी तुमची सगळ्यांची जवळपास सारखी आहे. त्या धारणेवर आधारित एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
आणि त्या धारणे पोटी कसा त्या मुलांचा किंवा एखाद्या गोष्टीचा सहार होतो, ती कशी संपते, या मागचे एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. या विषयाशी त्याचा संबंध नसला तरी पण उदाहरण फार महत्वाचं आहे. बरं, ही कथा आहे, या गोष्टीतून तुम्हाला समजायचं आहे. ही गोष्ट कशी आहे बघा. एक कल्याणकारी राजा होता आणि कल्याणकारी राजा ही संकल्पना फार महत्वाची आहे. राजा कल्याणकारी असेल याची शक्यता फार कमी, पण तो स्वतःला कल्याणकारी राजा म्हणून वाढत होता, सांगत होता. तसं आपल्या देशात सध्याही किंवा पूर्वीच्या काळापासून लोकशाही आहे, लोकशाही असते असं वाढलं जाते, आहे की नाही. सरतेशेवटी जे चालू आहे ते तुम्हाला ना मला माहितच आहे. तर कल्याणकारी राजा होता आणि या कल्याणकारी राज्याच्या राज्यामध्ये एक विणकर होता. हा विणकर दैवी वस्त्र विणतो, म्हणजे देवाला लागणारे कपडे विणतो असं त्या राजाला माहित झालं. मग या राजानं काय केलं, त्या दैवी वस्त्र विणणाऱ्या विणकराला बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाला की तुम्ही माझ्यासाठी कपडे विणा. तो दैवी वस्त्र विणणारा विणकर म्हणाला की नाही, मी तर कपडे देवासाठी विणतो, राजासाठी विणणार नाही. पण राजा होता, सरतेशेवटी राजाचं म्हणणं मान्य तर करावंच लागेल त्याला. तो म्हणाला, महाराज मी तर विणत नाही म्हणे, परंतु तुम्ही म्हणता. आणि याने युक्तिवाद केला. मी म्हणे मी कल्याणकारी राजा आहे आणि कल्याणकारी राजा देवासारखाच असतो, म्हणजे मी देवच झालो, तर माझ्यासाठी तुम्ही कपडे विणा. हा विणकर मानला. मानल्यावर या विणकरानं याच्या लक्षात आलं, आतापर्यंत तो विणकर जो आहे ना, तो कपडे देवासाठी विणायचा आणि देव काही जास्त चार्ज देत नाही, इकडे आपण दिलेलं काहीच खात नाही, आहे की नाही. तर तो काय देणार आहे बिचारा, देव काही जास्त चार्ज घेत नाही असं त्याला माहित होतं. पण हा म्हणाला, महाराज मी तुमच्याकडून चार्ज घेणार आहे. मग महाराजाला म्हणाला तो की तुला काय पाहिजे. तर तो म्हणाला, मला कपडे तुमच्यासाठी विणायचे. तुमचं एवढं मोठं शरीर, त्याची आकृती छोटी असते, त्यामुळे त्याचे छोटे कपडे बनवावे लागतात. तुमचं एवढं मोठं शरीर आहे, तर तुमच्या शरीरासाठी कपडे विणायचे तर 5 किलो सोनं लागते, आहे की नाही. बटनांसाठी 10-15 हिरे लागतात, माणिक लागतात, मोती लागतात. अशा सगळ्या जे ज्वेल्स होते सगळे दगड त्यानं मागून घेतले. माणसापेक्षा दगडांच्या किमती सध्या जास्त आहेत, तर त्यानं सगळे दगड मागितले त्याच्याकडून. आणि हे तो म्हणाला आपल्या खजिनदाराला, म्हणे हे सगळ्या वस्तू याला देऊन द्या. आणि हे सगळ्या घेऊन आल्यावर त्याला सांगितलं की मी तुम्हाला 15 दिवसात कपडे विणून देणार, म्हणजे 14 मार्चला कपडे देणार. होळीच्या दिवशी कपडे भेटणार आहेत सगळं. आता हे डिसाईड झालं. मग महाराज म्हणाले, आता काही हरकत नाही बुवा, आतापर्यंत साधे कपडे आपण घातले पुष्कळ, पण आता आपण दैवी वस्त्र घालू. आणि हे ठरल्यावर 2-4 दिवस गेल्यावर महाराजांच्या मनात चुळबुळ होऊ लागली. महाराजांना वाटलं की कपडे विणले जातात की नाही बुवा, ते पाहावं आपण. म्हणून त्यांनी आपल्या 4 सैनिकांना, हे आपली सवय असते, मी लहान असताना 15 ऑगस्टलाच नवीन ड्रेस भेटायचा, तर त्यामुळे 15 ऑगस्टच्या 4 दिवसाच्या अगोदर कपडे दिले शिवायला शिंप्याजवळ, तर आम्ही 4 वेळेस जात होतो त्याच्यात. झाले का नाही भाऊ, तो कधी तो कपडेच ठेवलेले असायचे. मग तो म्हणायचा कापून झाले. 15 ऑगस्टच्या सकाळी तो अर्धे टाच बटन करून कपडे द्यायचा आणि अर्धे कपडे ते टाच बटन वाले घालून वरती एक बटन खाली, वर दुसरी बटन खाली, असं करून कपडे घालून आपण असं एक 15 ऑगस्ट. या वर्षीचा तर 15 ऑगस्ट माझ्या पोरीनं बिना कपड्यांनीच साजरा. पहिल्या वर्गाच्या पोरीनं ड्रेसच नव्हते, सगळे कोणी सप्तरंगी ड्रेस होते पहिल्या वर्गाचे लेकरायचं. आम्हाला वाटलं. एक सूचना आहे, उद्याला 9 ते 1 हा प्रशिक्षणाचा वेळ आहे. हायकमांड कडून सूचना आली आहे, अधिकाऱ्यांकडून 9 ते 1. हा, आणि तुम्हाला विशेष सूचना, तुमचा ग्रीन कलर राहील. घेऊन टाकू, आम्ही घेऊन टाकू. जाऊ द्या, मी सांगून दे सर. महिलांसाठी ग्रीन अरे कलर आहे. बोलून घेऊन काय टेन्शन नाही, सांगून देऊ. हो. एक माणूस एकाच ठिकाणी हजर राहू शकते मॅडम, एक व्यक्ती एकाच ठिकाणी हजर राहू शकते. इन्व्हिजिलेशनला तुम्हाला जायचं
जायचं आहे म्हणून पत्र जर आहे तर तुम्ही तिथं जावा, कारण की परीक्षा अगदी महत्वाची आहे. हा 9 ते 1 आहे आणि तुम्हाला ड्रेस कोड आहे. सगळ्या लोकांना हिरव्या रंगाच्या कपडे घालायचे आहेत. म्हणजे ते कपडे सरते शेवटी फार महत्वाचे असतात. माझ्या शाळेतल्या पोरीचा आम्ही सगळे ब्लेझर मध्ये आलो यावर्षी आमच्या केंद्रात. आम्ही सगळे ब्लेझर मध्ये आलो आणि माझ्या पोरीचा वरचा गायब तर खालचा ठेवला, खालचा गायब तो वरचा ठेवला. चोरटच नाहीये पोरीच्या. सर त्या ट्युनिक मध्ये हात बांधले. सरते शेवटी ट्युनिक मध्ये हात बांधले पोरीच्या कपड्याचे. पोरायला तरी चांगले दिले असतील. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की हिरव्या शाळेत या. अरे तुम्ही सगळ्या लोकांनी रंगीबेरंगी आले तरी चालते. तुमचं काही पेट आहे का? पांढरं घालायचं. वरचं पांढरं घाला सर, खालचं कसं असलं तरी चालतं. ड्रेस अर्धाच आहे ना. समजलं का? सूचना भेटल्या का तुमच्या? सूचना भेटल्या का तुम्हाला? सूचना कळल्या ना? किती वाजता येणार तुम्ही? 9 वाजता. 9 वाजता आपला सगळ्यांचा राष्ट्रगीत होणार आहे. आणि तुम्ही कोणत्या ड्रेस मध्ये येणार? हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करून या तुम्ही. आणि तुम्ही सगळ्यांनी वरचं पांढरं आणा. बरोबर आहे? चला आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो मॅडम? ड्रेस पर्यंत. ड्रेस पोरीचा. हा माझ्या पोरीचा वरचा दिला तर खालचं गायब, ना खालचं दिलं तर वरचं गायब. परंतु आमचे मुख्याध्यापक किती मुख्याध्यापक आहेत ना, यांना मी पाहिलेलं आहे. 1,03,000 रुपयाचे कपडे उधार देऊन 26 तारखेला कपडे वाटले होते. सरकार आणि प्रजा याच्यातला फरक किती असतो हा दुरावा आहे. मुख्याध्यापकाच्या हातात ज्या दिवशीपर्यंत गणवेश होता त्या दिवशीपर्यंत मुख्याध्यापकानं 26 तारखेला गणवेश वाटला, चांगल्या दर्जाचा वाटला. सरकारच्या हातात जसा गणवेश आला तर वरचा दिला तर खालचा गायब केला, खालचा दिला तर वरचा गायब केला आणि 15 ऑगस्टलाही नाही 26 जानेवारीला कपडा. हे सरकार असते की नाही? सरते शेवटी हे शासनाचं काम आहे. शासन आणि आपण सगळे लोक स्वीकार करतो गोष्टीला. कुठेच आवाज निर्माण झाला नाही, कुठेच बंड उठला नाही, कुणच आवाज विचारला नाही का आमच्या शाळेतल्या पोरी ड्रेस घालून गेल्यावर गावातले लोक म्हणत नरसबाई आल्या का? नरसबाईचे कपडे आहेत. नरसबाई सारखेच कपडे होते है ना. पण ते चालते. आता महाराजांचे कपडे विणले वा. महाराजांनी 4 दिवसानंतर तुम्ही आमच्यात चर्चा करत असाल तर फारच छान आहे ना मॅडम? आहे ना? नाही खरंच. पण बंड कुणा केला? माझा मुद्दा कसा आहे, एखादी गोष्ट प्रमाणित कधी होते? सगळ्यांनी स्वीकार केली तर प्रमाणित. आमच्या इथं सगळ्या गोष्टी स्वीकार केल्या जातात, याचा अर्थ प्रमाणित आहे. जास्त विचार नसतो. आम्ही कपडे स्वीकार केले, आमचे पोरं घालत आहे म्हणजे या गोष्टी प्रमाणित झाल्या. आणि सांगितलं की आम्ही ते दिलं ते बरोबर आहे. आवाज कोणी उठवला? तुम्हीच नाही उठवला ना. रस्ते बनल्यावर रस्ता कसाही बनला तरी आपण स्वीकार करतो, आवाज उठवत नाही. म्हणजे रस्ता योग्य बनला. सहज सोपा नियम आहे. आणि अशाच याच नियमाचं उदाहरण मी तुमच्या पुढे सादर करतो की ही धारणा झाल्यामुळे धोरण चुकत असतात. धारणा झाली की धोरण चुकत जातात. त्याचं उदाहरण पहा. राजानं 4 दिवसात पाठवलं तर त्याचं ते जे विणकर होता त्याची झोपडी होती, झोपडी पडली आणि त्याच्या ठिकाणी गड्डे खोदलेले होते. राजाकडे सैनिक आले, म्हणाले अरे महाराज कपडे विणताना काही विणकर दिसला नाही. काय दिसलं तर दिसले म्हणे फक्त गड्डे. महाराजाला विचार वाटला की म्हणे इतकी महत्वाची गोष्ट आहे, उघड्यावर थोडं ना विणणार आहे तो. महत्वाच्या गोष्टी पडद्याआड होत असतात. महत्वाच्या गोष्टी पडद्याआडच होतात की नाही? असं म्हणाला तो. मग महाराज
महाराजांनी गृहीत धरलं की नाही कपडे विणले जात आहे. मग झालं ही गोष्ट झाल्यावर दुसऱ्या 8 दिवसानंतर पुन्हा महाराजांना वाटलं चुलबुल चुलबुल म्हणा कपडे कसे असतील तर विणले असतील बा. माणसाचं मन सारखंच असते. मग तो राजा असो की सामान्य माणूस मन सारखंच असते. सही बरोबर करा सर आपलं नाव वाचून गेली की बरोबर. तर आता त्या महाराजांनी पुन्हा 8 दिवसात पाठवलं तर गड्ड्याच्या ठिकाणी कॉलम उभे झाले पण कपडे काही दिसले नाही. 15व्या दिवशी 12व्या दिवशी पुन्हा पाठवलं तर कॉलमच्या ठिकाणी घर उभा झाला कपडे दिसले नाही. सैनिक येऊन सांगून आले महाराजांना राग आला. म्हणजे 14व्या दिवशी आता तुम्ही जाऊन लास्ट सूचना द्या 30 तारखेपर्यंत म्हणजे 15 मार्च पर्यंत स्टॉक पूर्ण झाला पाहिजे. समजो का नाही समजो पुरावे भेटतो का नाही भेटतो पण तुम्ही कंप्लीट करून देणार आणि 100% तुम्ही कंप्लीट करून देणार. ऐका पोरायचं शिक्षण नाही झालं तर चालते पण स्टॉक कंप्लीट करणार आहात तुम्ही सगळे. लागले आता मुख्याध्यापक विचारे त्याच्या मागे लागले ऐक नाही. तर ह्या कार्यक्रमानुसार आता महाराजांनी सांगितलं की उद्या 15 म्हणजे 14 मार्चला मला माझे कपडे पाहिजेत गड्या. मी सभा बोलवली आहे आणि तेच कपडे घालून मी सभेत जाणार आहे. महाराज म्हणाले तो म्हणाला की महाराज तुम्ही आपलेच कपडे घालून या ऐक नाही मी सभेत कपडे आणून देणार. मग आता ठरलं बा. महाराजांनी सभा बोलावली सगळे पंतप्रधान मंत्री संत्री जे आहेत ते सारे लोक बोलवून टाकले आणि सभा भरली. महाराजांना वेळ दिला होता 10:30 वाजताचा. तर 10:30 वाजता तुम्ही उद्या 10:30ला यायचं नाही 9 वाजता यायचं आहे लक्षात. इकडून 10:30 ऐकायला लक्षात पाहिजे 9 वाजता यायचं आहे हे लक्षात ठेवा. पण ती सभा 10:30ला होती लक्षात. तर 10:30ला महाराज त्या कपडेवाल्याची वाट पाहू लागली बिनकराची. बिनकर दारावर उभा झाला. असे 2 हात पुढे होते बिनकराचे. मी वारंवार हात पुढे करू शकत नाही माईक दूर जातो त्यामुळे तुम्ही समजून घ्या. असे 2 हात पुढे होते. हातावर काहीच नव्हतं कपडे नव्हते हातावर फक्त हातच पुढे होते. बिनकर जसा दरबारात आला तर सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे खिळल्या. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये मोठे मोठे प्रश्न होते. हिंदीवाल्यांनी गोष्ट मराठीत समजून घ्यायची लक्षात. त्यांनी हिंदीत ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन करायचं एआय सिस्टम नुसार. त्यांनी मोठे मोठे त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते. यानं प्रश्न याच्या लक्षात आलं की प्रश्न मोठे आहेत. महाराजांच्या पुढे गेल्यावर प्रश्न आणखी मोठा झाला. मॅडम महाराज प्रश्न विचारण्याच्या अगोदर आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा एखादा व्यक्ती प्रश्न विचारण्याच्या अगोदर आपणच प्रश्न ऐके नाही. तर म्हणून या माणसानं जसा महाराज प्रश्न विचारणार तसा सहा म्हणाला महाराज हे बघा माझे मी विणलेले तुमच्यासाठीचे दैवी वस्त्र पण हे फक्त पुण्यवानालाच दिसतात. महाराजाला वाटलं अरे आयुष्यात इकडे मागे भरपूर कार्यक्रम केले आपण आपल्या याच्यात पुण्याची कमतरता कमी आहे तर त्यामुळे हे कपडे आपल्याला दिसत नाही. पण प्रधानमंत्र्यांना तर काही पाप केले नाही पुण्यवान आहे याला दिसतात म्हणून त्यांनी पटकन प्रधानमंत्री कपडे कसे दिसतात. प्रधानमंत्री म्हणाले अरे वा महाराज कपडे इतके सुंदर आहेत मी माझ्या आयुष्यात पाहिले नाही. प्रधानमंत्र्याला कपडे होतेच नाही बरं. प्रधानमंत्री जर म्हणतात की कपडे दिसत नाही तर पाप प्रधानमंत्री म्हणाला नाही बाबा महाराज असे सुंदर कपडे पाहिले नाही. प्रधानमंत्र्याला वाटलं आपल्याला दिसत नाही पण या सेनापतीला दिसत नाही म्हणून सेनापतीला विचारलं म्हणे सेनापती कपडे कसे दिसतात. सेनापती म्हणा अरे वा वा असे तर सुंदर कपडे आयुष्यात मी पाहिलेच नाही की माझे तर नेत्र दिसून गेलेले आहेत. माझे डोळे बिलकुल दैदिप्यमान झाले. असे सुंदर हे वस्त्र आहेत आयुष्यात असे कपडे पाहिले नाही. प्रत्येक त्या मंत्रिमंडळातील प्रत्येक सदस्य त्या कपड्यांची स्तुती करत होता. जशा माझ्या लेकरांच्या ड्रेसची स्तुती झाली तशा पद्धतीनं सगळे लोक त्या कपड्यांची स्तुती करत होता. सरते शेवटी कपडे कुणालाच दिसत नव्हते कपडे होतेच नाही पण प्रत्येकाला वाटत होतं की पुढचा माणूस पुण्यवान आहे मी पापी पाप म्हणून मला दिसत नाही असं म्हणता म्हणता आता तर सगळा जे दरबार होता तो कपड्याची तारीफ करत 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 थकला नाही. यालाही ग्रुप आला विणकराला. विणकरही पॉवर मध्ये आला तेव्हा जास्त स्तुती झाली की माणूस तो जास्त पॉवर मध्ये हा पॉवर मध्ये आल्याबरोबर हा म्हणाला महाराज कपडे अगदी सुंदर आहे
आणि कपडे तुम्हालाच घालायचे. मी या कपड्याचे विणण्याचे अजिबात तुमच्याकडून पैसे घेणार नाही. जे तुम्ही दिले ना त्यातले कपडे विणून घेतले, आता नवीन पैसे घेणार नाही. चार्ज फ्री आहे, पण फक्त कंडिशन ही आहे की कपडे घालून तुम्ही सगळ्या राज्यातून तुमची प्रभात फेरी काढण्यात यावी. महाराज म्हणाले, आपण तर नेहमी साधे कपडे घालतो आहे की नाही, हे दैवी वस्त्र आहे, मला दिसत नसते तरी काय झालं, मी स्वतःला पाहतोच नेहमी, स्वतःला पाहतोच नेहमी, मला कपडे दिसत नाही पण यांना तर सगळ्यांना दिसतात, असे कपडे दुसऱ्याला घालतो आपण. आहे की नाही, कपड्याचा उद्देश कसा असते, आणि दाखवल्याशिवाय कशी मनात फील होत नाही घातल्यासारखं है ना. तर मग महाराज वाटलं दुसऱ्यांना तर दिसताच झालं. मग महाराज शयन कक्षात गेले. महाराज शयन कक्षात गेले आणि आपल्या नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक परिस्थितीत आले. देवानं आपल्याला जन्माला घातलं, तशा परिस्थितीत आले. सगळे कपडे काढले, मित्रांनो त्यांच्या हातावरून हात असा घसरवला, महाराजांना कपडे घातले म्हणून समजला महाराज आता तर तुम्ही देवासारखे. महाराजाला फील होत होतं की कपडे नाही, पण महाराजांनी आतापर्यंत कपडे घातले होते त्याचं फिलिंग होतं, म्हणजे अनुभव कशाचा होता, कपडे घातल्याचा होता. त्याला वाटलं हे सामान्य कपडे थोडी नाही, हे तर दैवी वस्त्र आहे, आणि हे कशाला फील होतील, हे फील होत असतील आहे की नाही. असं झालं आणि महाराज नैसर्गिक झाले. आता पुढे महाराजांनी प्रभात फेरी काढली आणि प्रभात फेरी काढली तर प्रभात फेरीच्या समोर एक व्यक्ती डफली वाजवत ओरडत होता की महाराजांनी दैवी वस्त्र घातलेले आहे आणि हे वस्त्र कोण घालणार, कोणाला दिसतात, फक्त पुण्यवानाला दिसतात. राज्यातली सगळी मंडळी रस्त्यानं उभी झाली महाराजाला पाहायला आणि प्रत्येक व्यक्ती महाराजांची स्तुती करत होता. अरे वा, सुंदर दिसतात, त्यांचे कपडे किती सुंदर आहेत, असा प्रत्येक व्यक्ती ओरडत होता. माणसं कशी मला समजत नाहीये, गाड्यानं काय इथे डुबकी मारा, तुमचे पाप धुवून निघतात. लोक कोरोनाने केले ना माणसं, जीवाची योजना आहे. आता आम्हाला सगळ्या विज्ञानात शिकवलं की H2O म्हणजे पाणी होते, मग ते पाणी गंगेचं घ्या, माझ्या गावच्या बाग नदीचं घ्या, आणि सारखंच आहे. पण तर जर तुम्ही आंघोळ केली तर सगळे पाप तुम्ही सगळे पुण्यवान मंडळी आहेत म्हणून केलेच नाही. जे गेले नाही ते सगळे ऑटोमॅटिक पुण्यवानाचे आहेत, आणि जे गेले ते पाप धुवून आले म्हणजे त्या पुण्यामुळे ते पुण्यवान झाले. म्हणजे आता सध्या देश कोणाचा आहे, पुण्यवानांचा. सगळा देश पुण्यवानांचा आहे. जे गेले नाही ते पापी नाही, आणि जे गेले ते पापी होते पण ते अडचण करून पुण्यवान झाले. म्हणजे पुण्यवानांच्या देशामध्ये आता ही चालली महाराजांची प्रभात फेरी निघाली. महाराज पुढे गपडीवाला त्याचेही पुढे अलर्ट करत आहे की फक्त पुण्यवानालाच कपडे दिसतात बा. एक व्यक्ती काय झाला, त्याचं लेकरू लहान आणि त्या कालावधीत कसं असायचं, अर्धे कपडे घातलेले लोक जास्त राहायचे. म्हणजे वरचं घातलं तर खालचं नाही. माझी आई माझी 6 वर्षाची असताना एकच कपडा घालायची, खालचं घातलं तर वरचं काय, वरचा असा घालायचा का खालचा कार्यक्रमच नको, असे कपडे असायचे. आता ते लहान असताना 6 वर्षापर्यंत त्या काळावरती तशीच पडत, पण तो काळ तर राहायचे. आम्ही जे 1980, 81, 82 च्या काळामध्ये त्या काळावधीत लहान लेकराला कपडेच नाही घालत होते. तर कोणी पोरगा खाली होता त्याला महाराज काही दिसत नव्हते, ती लोकांची गर्दी असल्यामुळे. तर बापानं काय केलं, पोराला खांद्यावर उचललं. बापानं काय केलं, पोराला खांद्यावर उचललं आणि पोरगा खांद्यावरून महाराजांना पाहू लागला. पोरगा मिरागच होता, त्याला पाप पुण्याचं काही हिशेब कळला नाही. एवढ्या मोठ्या जगातली एवढी मोठी रसायनं लहान पोरांना समजत नाही, निरागस असतात. लेकराला कधीच पाप पुण्याचा हिशेब समजला नव्हता. तो बापाच्या खांद्यावर राहून महाराजांकडे पाहू लागला. बसून पाहता त्याला लक्षात आलं की महाराजांना माझ्यात काहीच फरक नाही.
महाराजांचं माझ्यात काहीच फरक नाही. दोघांजवळ एकच गोष्ट सारखी आहे. कपडे नाही. आहे की नाही? हा वळूचकर आपल्या बापाला म्हणाला, बाबा महाराज तर माझ्यासारखेच दिसतात. बाबा महाराज तर माझ्यासारखे दिसतात, त्यांच्याकडेही कपडे नाही. जसा हा मुलगा म्हणाला तसं दोन सैनिक त्याच्या जवळ आले आणि पटकन त्या पोराला पकडून घेतलं. की महाराजांच्या सूचना होत्या, ज्याला माझे कपडे दिसले नाही अशा लोकांना पकडून कुठे आणा, माझ्या पुढे आणा. तसंही तुमचा देश ना आपला देश आहे, आपला देश पुण्यवानांचा आहे. तर या पुण्यवानाच्या देशामध्ये पाप्याची काय गरज आहे? महाराजांसमोर त्या लेकराला उभं केलं रांगाले सर आणि महाराज म्हणाले, महाराजांना यांनी सांगितलं म्हणे, महाराज तुमचे दैवी वस्त्र प्रत्येक माणसाला दिसले, प्रत्येक व्यक्तीला दिसले. हा लेकरू सोडून याचा आपल्या या राज्यातला पापी लेकरू. हा 150 करोड लोक पुण्यवान असल्यावर एका पाप्याला कशाला ठेवायचं? त्या देशातले 150 करोड लोक पुण्यवान आहेत, त्या देशात एका बापाला कशाला ठेवायचं? महाराजांनी पटकन निर्णय घेतला म्हणे आपला देश पुण्यवानांचा. आणि या एका पाप्यामुळे देशाला हा देशद्रोही झाला ना आता. म्हणून याला हत्याच्या पायाखाली देऊन द्या. आणि महाराजांच्या आदेशाचं सूचनांचं पालन झालं. त्यावेळेस त्या पोराला हत्याच्या पायाखाली तुडवण्यात आलं आणि घोषणा करण्यात आली, देश हा पुण्यवानांचा आहे. क्या बात. ही धारणा असते आणि या धारणेतून घोरणं असेल. तर माझ्या लेकरांना मी असंही सांगताना असंही सांगितलं तर माझी धारणा होती की मी सगळं शिकवलं. असंही शिकवलं तर मला वाटतं की माझ्या लेकराला सगळं शिकवलं. आणि जर मी सगळं माझ्या पोरांना शिकवलं तर माझ्या 7व्या वर्गात 3 वर्ग बसतात. मी 7व्या वर्गाला शिकवतो, काही माझ्या मुली 4थ्या वर्गातच आहे, काही मुली 6व्या वर्गात आहे, काही मुली 5व्या वर्गात. कारण की मी असंही शिकवतो, क्षमता नाही शिकवली. क्षमतेकडे तर माझं लक्षही नव्हतं. ऐक ना, क्षमतेकडे लक्ष नसल्यामुळे माझ्या वर्गात 3 वर्ग बसतात. जर मी क्षमतेला लक्ष केंद्रित केलं असतं तर माझ्या सगळ्या मुलींच्या क्षमता विकसित करायला निश्चित कालावधीत माझे प्रयत्न झाले असते. आणि त्या निश्चित कालावधीत मी जर प्रयत्न केले असते तर माझ्या वर्गात फक्त 7वं वर्ग असतं, 3 वर्ग नसते त्या वर्गात. कारण की मी सिलेबस कंप्लीट केला. मी असंही शिकवलं, क्षमता पूर्ण विकसनाच्या बाजूने मी गेलो नाही. आता कुठे म्हणजे हे होईल की नाही होत हे तर सगळं म्हणजे असं आहे, आकाशात ते हे दिसेल, काय म्हणतात त्याला, इंद्रधनुष्य दिसेल अशा कल्पना करून सांगतो आपण. पण क्षमता आधारित प्रश्न कौशल्य निर्मिती झाली तर क्षमतेला असेस करण्याचे चान्सेस आहेत. क्षमतेसाठी जर काम झालं तर क्षमतेला असेस करायचे चान्सेस आहेत. पुढे चला सर. ही याची उद्दिष्ट आहेत. मी तुम्हाला प्रश्न विचारले की मी आल्याबरोबर सीबीए काय आहे, कशाला तुम्ही सेंट्रलाइज करून त्याच्यावर फोकस कराल, हे प्रश्न विचारले. वर्ग सुरू करण्याच्या अगोदर आपण प्रश्न काय विचारतो? बरोबर, पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी. मला पूर्वज्ञान जागृत करून काय मिळणार आहे? म्हणजे काय होते पूर्वज्ञान जागृत केल्यानं? काय बरोबर, वातावरणाची निर्मिती होती. म्हणजे वर्ग चालू झाल्याचं म्हणजे आपल्याला हे भावना निर्माण होतात की आता सुरू झाला बरा कार्यक्रम. आता माझे जे प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्वज्ञानावर आधारित असतात. त्याच्या माध्यमातून मी मागोवा मी तपासतो की माझ्या मुलांमध्ये किती क्षमता आहे. जसं मला विशेषण शिकवायचं आहे, माझी तासिका आता विशेषणाची, मग माझे पूर्वज्ञानाचे प्रश्न कशावर आधारित असतील? नाम आणि सर्वनामावर. आणि मी जर नाम आणि सर्वनामावर आधारित प्रश्न विचारले, वर्कशीट दिल्या आणि माझ्या लक्षात आलं की माझ्या पोरींना नाम आणि सर्वनामच नाही कळलेलं आहे, तर मी विशेषण शिकवणार का? मी पुन्हा कशावर जाईन? नाम आणि सर्वनामावर जाईन आणि पहिले मागचे गड्डे भरून काढेन आणि नंतर मग विशेषणाला सुरुवात.
म्हणजे प्रश्न कशासाठी आपण विचारतो पूर्वज्ञानाचे, त्याच्या ज्ञानाला म्हणजे मागचं ज्ञान आणि आता काय वाढायचं आहे, काय द्यायचं आहे, कोणते अध्ययन अनुभवले यांच्या दोघांचा सहसंबंध प्रस्थापित करण्याकरता आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत असतो. तर आता याच्यात जे प्रश्न आहेत याच्यातून काय समजून घ्यायचं आहे की प्रश्नाचा पाया, प्रश्न कशाच्या पायावर उभे असतील, क्षमतेवर उभे असतील. प्रश्न कशावर उभे असतील, क्षमतेवर. नंतर ते प्रश्न अध्ययन पडताळणारे प्रश्न निर्माण करण्यासाठी मी ब्लूमच्या पातळ्या वापरतो. ब्लूमच्या ज्या पातळ्या आहे, रिमेंबरिंग आहे, त्याच्यात त्याचं अनालिसिस आहे किंवा विश्लेषण आहे, नियोजन आहे, नवनिर्मिती आहे, मूल्यमापन आहे, ते जे आहे ते क्षमताचे विश्लेषण करून प्रश्न निर्मितीचे तंत्र समजून घेणे, ही गोष्ट आपल्याला इथं शिकायची आहे. आणि क्षमता आधारित अध्ययनाची पडताळणी करणारे प्रश्न विकसित करायला शिकायचे आहे. म्हणजे प्रश्न कसे तयार करायचे त्याच्या गोष्टीला ते गोष्ट शिकायची. बरं, याच्यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपण शिकू प्रस्तावनेत. एक गोष्ट महत्वाची आहे, पाठांतरणापासून दूर ठेवणे. एनईपीचा उद्देश आहे पोरं पाठांतरणापासून दूर ठेवावे, नाहीतर सगळं पाठ करून घ्यायचं. काही लोकांचे फार व्हिडिओ येतात आपल्याला, आमच्या मुलांना पाठांतर नाही आवश्यक आहे, बरं पाठांतरापासून थोडस दूर ठेवायचंय. गरज असेल तिथं पाठांतर करावं लागणार. पाढे पाठांतर करणं ही गरज आहे तर करू द्या, त्याला वर्ग पाठांतर करायची गरज आहे तर करू द्या, क्यूब पाठांतर करू द्या, सूत्र पाठांतर करू द्या, राजधान्या पाठांतर करू, काही अडचण नाही. पाठांतरणाला काही अडचण नाही, जिथं गरज आहे तिथं. पण पूर्णपणे घोकणपट्टीवर लक्ष केंद्रित करू नका. जर असंही आधारित शिक्षण असलं तर घोकणपट्टीवर लक्ष होईल. व्यक्तिमत्व विकास घडवणे ही गोष्ट अगदी महत्वाची असते. कारण बघा, आपण सगळं सहन करत आहोत याचं कारण हे आहे की वर्गात ठिणगी पेटली नाही. तुम्ही कुठेही विचार करा, ज्या ज्या देशाच्या राज्यक्रांत्या झाल्या त्या देशांमधल्या ठिणग्या वर्गातच पेटल्या. ते महाविद्यालयात पेटल्या किंवा त्या शाळेत, पुस्तकातून कुठं ना कुठं क्लासरूम मधून या गोष्टी निर्माण होतात. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर समज निर्माण करणारे व्यक्तिमत्व असले पाहिजे. समज, त्याला समजायला पाहिजे, त्याला विचार करायला पाहिजे. मी जर त्याला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण 7व्या वर्गात शिकवलं तर माझ्या पोरानं मला कुठेतरी विचारलं पाहिजे किंवा त्यानं समजलं पाहिजे की जो सुपरस्टिशन्स आहेत आमच्या देशामध्ये चंद्रग्रहणाच्या बाबतीत, तर त्या पोरांनी समजलं पाहिजे. आणि हे समज निर्माण करण्याकरता हे लोक रात्रंदिवस झटतात. मी माझ्या शाळेत बोलवलं तर स्वतःच्या खर्चाने यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केलं, नेहमी काम केलं, करत आहेत. पोरांना अनेक अनुभव देण्याचं काम करतात, तर या गोष्टीतून पोरांना ते समज निर्माण व्हावा की सूर्यग्रहण कसं आहे, चंद्रग्रहण कसं आहे. नाही तर आधी ते देवांना पाण्यातच ठेवतील लोक, आहे की नाही, तुळशी पत्रच मांडते, ते बंद व्हावं. याच्यासाठी समज विकसित करणाऱ्या गोष्टी असल्या पाहिजे. तर्कसंगत विचार निर्माण करणारे पोरं निर्माण म्हणजे त्यांचा विचाराला वाव देणारे प्रश्न असले पाहिजे. भगवान भरोसे नावाचा एक विचार आलेला आहे, त्याच्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांकडून खूप अंधश्रद्धांचं निर्मूलन करण्याचा त्याच्यात प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी किती म्हणजे घरच्या वातावरणानुसार किती अंधश्रद्धेत असतात आणि कसं ते सूर्यग्रहण वगैरे ते याच्या डोक्यावर धरती, त्याच्या डोक्यावर ते सगळं त्याच्यात दाखवले. ते आपण पाहावं अशी माझी विनंती आपल्या सर्वांना. भगवान भरोसे. बरोबर आहे. तर विद्यार्थ्यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे व्यक्तिमत्व तर्कसंगत, जोपर्यंत तुमची मुलं का म्हणून प्रश्न विचारत नाही, तुम्ही लक्षात घ्या की पोरांचे प्रश्न का म्हणून तुम्हाला येत नाही समजून जा की आपलं काम सुटलं आहे. तिथंच समजायचंय की माझं काम सुटलं आहे, माझा लेकरू मला का सर हे असं का असा प्रश्न विचारत नाही. सर पायथागोरस मध्ये तुम्ही कर्ण काढताना कर्णाचाच वर्ग घेता आणि इकडे या दोघांची बेरीज करता का असा प्रश्न केला तर तुम्हाला कुठेतरी वाचावं लागेल की याची सिद्धता काय आहे, याच्या मागची कारण काय आहे की नाही. माझ्या पोरानं त्रिकोण शिकला आणि त्रिकोण शिकल्यावर जर त्या पोरानं विचारलं की चौरसाचं क्षेत्रफळ किंवा आयताचं क्षेत्रफळ काढताना तुम्ही बाजू म्हणजे रुंदी गुणीला लांबी का घेतली सर, हा सूत्र का आला,
तर मग मला प्रश्न पडतो की हा सूत्र काय आला, तर मी 2 त्रिकोण काटकोन जोडून त्याला आयत करून दाखवेन आणि 2 त्रिकोणांच्या मापाची क्षेत्रफळाची बेरीज केल्यावर अर्धा गुणिला याची बी आणि अर्धा याची टुबी, तर एक याची टुबी होईल आहे की नाही, आणि एक याची टुबी म्हणजे लांबी गुणिला रुंदी होईल. प्रॅक्टिकल माझ्या पोराला सिद्ध करता येईल, पण त्यानं काय विचारलं तर मग मी सुरू करेन ना. म्हणून तर्कसंगत विचार करणारे प्रश्न पोरांनी निर्माण करावे. त्यासाठी तर्कसंगत निर्माण करणाऱ्या प्रश्नाला वाव दिली गेली पाहिजे. तशी ती प्रॅक्टिस होता होता ते विचारतात. नंतर दुसरे गोष्ट आहे की क्षमता ही अशी वर्णने आहेत की विद्यार्थ्याला काय कळलं हे सांगतात, ते तपासण्यासाठी प्रश्न विचारायचे. आणि हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, ठराविक कालावधीत संपादन करावयाच्या क्षमता.